केआर मॅथ्समध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण नागपूर कारागृह पोलीस 2026 ग्राउंडचा अंदाजित कट ऑफ पाहणार आहोत. मित्रांनो, नागपूर कारागृहाचा कट ऑफ मित्रांनो हा वरच जाणार आहे. कारण आहे असं की जे विद्यार्थी सीपीला सिलेक्शन झालं नाही त्यांचं ते काय करतात, मग कारागृहावर भर देतात. मग आणि टोटल जागा पाहून घ्या की टोटल जागा 130 होत्या कारागृहाला नागपूरला. आता आपण पाहून घेऊ ओपनचा कट ऑफ किती आहे. ओपनचा कट ऑफ जागा 8 आहेत, मुलांच्या जागा 8 आहेत आणि कट ऑफ किती जाणार, मग 50 ते 47च्या दरम्यान जाऊ शकतो. आणि महिलांचा किती जाणार, 45 ते 43, कारण जागा त्यांच्या 7च आहेत. चला पुढचा ईडब्ल्यूएस पाहून घेऊ. ईडब्ल्यूएस 43 ते 41च्या दरम्यान जायला पाहिजे. 3 जागा आहेत पुरुषांच्या. आणि मुलींचा जर विचार केला तर 39 ते 37च्या दरम्यान जायला पाहिजे आणि जागा किती, 4 जागा. पुढचा पहा एससीबीसी किती रे, 45 ते 43च्या दरम्यान जायला पाहिजे आणि जागा किती मुलांच्या, 3. मुलींचा विचार केला तर 39 ते 37 आणि जागा किती, 4 जागा. चला पुढचा पाहून घेऊ. ओबीसीचा किती आहे, 43 ते 41च्या दरम्यान जायला पाहिजे, जागा 6 आहेत. ठीक आहे. मुलींचा विचार केला तर 39 ते 37च्या दरम्यान जायला पाहिजे. ठीक आहे. चला एसबीसी किती, 45 ते 43च्या दरम्यान जायला पाहिजे, जागा किती, त्यांच्या 2च जागा आहेत. आणि मुलींचा विचार केला तर 43 ते 39च्या दरम्यान असू शकतो, जागा किती, त्यांच्या 2च आहेत. चला पुढचा पाहून घ्या. एनटीडी किती आहे, 45 ते 43च्या दरम्यान, जागा किती आहेत रे, 4च जागा आहेत. आणि मुलींचा विचार केला तर 43 ते 39च्या दरम्यान लागू शकतो आणि जागा त्यांच्या पण 2च आहेत. चला पुढचा पाहून घेऊ. एनटीसी 45 ते 43, मुलांच्या जागा 2 आहेत आणि मुलींचा विचार केला तर 43 ते 39च्या दरम्यान लागू शकतो आणि त्यांच्या जागा किती आहेत, 1च जागा आहे. पुढचं पाहून एनटीबीचं 45 ते 43 दरम्यान लागू शकतो आणि जागा किती आहेत, त्यांच्या 2च जागा आहेत. मुलींचा विचार केला तर 43 ते 39 आणि जागा किती, 3च जागा आहेत. पुढची कॅटेगरी पाहून घेऊ आपण. पुढची कॅटेगरी आहे विजय किती रे, 45 ते 43च्या दरम्यान लागू शकतो, जागा 2च आहेत. मुलींचा विचार केला तर 43 ते 39च्या दरम्यान आणि यांच्या पण जागा 2च आहेत. चला आता एसटी कॅटेगरी पाहून घेऊ. एसटी कॅटेगरी आहे 43 ते 41च्या दरम्यान लागू शकतो आणि जागा विचार केला तर 4 जागा आहेत आणि मुलींचा विचार केला तर 39 ते 37च्या दरम्यान लागू शकतो, 3च जागा आहेत. आता एससी कॅटेगरी पाहून घेऊ. एससी कॅटेगरीची आहे 43 ते 41 आणि मुलांच्या जागा जर विचार केला तर 4 जागा आहेत आणि मुलींचा विचार केला तर 5 जागा आहेत आणि कट ऑफ किती राहू शकतो, 39 ते 37च्या दरम्यान लागू शकतो. मित्रांनो, हा एक अंदाजित कट ऑफ आहे. ज्या विद्यार्थ्यांनी मुलांचं ग्राउंड झालेलं आहे आणि मुलींचं ग्राउंड आता आहे 24 एप्रिलला संपणार आहे. फक्त एक अंदाज सांगितलेला आहे की ज्या मुलींचं ग्राउंड राहिलेलं आहे त्यांनी एवढे मार्क कव्हर करायचे. जवळपास त्यांनी एवढे मार्क कव्हर केले तर ते एक्झामला क्वालिफाय होतील. याच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचे मुलांचे मार्क जर याच्या दरम्यान असतील तर त्यांनी 100% अभ्यासाला लागून जा. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो. माझा चॅनलचा जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि आगामी जे पण एक्झाम राहतील त्याच्यासाठी माझ्या चॅनलवर तुम्हाला अनेक प्रकारचे व्हिडिओ भेटतील. GK, सायन्स, मराठी, गणित, बुद्धिमत्ता सर्वच्या सर्व व्हिडिओ भेटतील. त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा. धन्यवाद.